उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेलं होतं। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्यावर देण्यात आली आहे। नगर विकास खात्याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर देण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधानसभा अध्यक्षांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्र पाठवलेलं होतं आणि त्यानुसार आता त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर देण्यात आलेली आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, काय नेमकं घडलेलं आहे की एकनाथ शिंदेंनी आपल्याकडच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवली आहे? नक्कीच प्रत्येक अधिवेशनामध्ये अशा प्रकारच्या ज्या विभाग आहेत ते सोपवलं जातं, विभागाची जबाबदारी सोपवली जाते आणि त्याचा एक भाग म्हणून आज एकनाथ शिंदेंनी या संदर्भातलं एक पत्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलेली आहे, तर नगर विकासाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्यावर दिलेली आहे, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर देण्यात आलेली आहे। सभागृहामध्ये सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे। या सर्व गोष्टीसाठी प्रत्येकाला ही जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि जवळपास 1 महिना हे अधिवेशन सुरू असणार आहे। अनेक गोष्टी समोर येणार आहेत आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या असणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी जबाबदारी वाटून सविस्तर उत्तर मिळणं गरजेचं आहे विधानसभेमध्ये। त्यामुळे तात्पुरतासाठी अधिवेशनासाठी ही तरतूद केलेली आहे आणि त्या संदर्भातलं एक पत्र एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांना दिलेलं आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। म्हणजे ज्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात उपस्थित नसतील त्यावेळेला त्या खात्यासंदर्भातला कुठलाही प्रश्न जर उपस्थित केला गेला तर त्या संदर्भात हे सगळे मंत्री उत्तरं देतील।